नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये तुम्हाला एक छोटासा बदल, आपण जी सिरीज चालू केलेली होती त्याच्यामध्ये आपण शॉर्ट नोट्स देत होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे टॉपिक आहेत आपले, त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकच्या प्रत्येक पॉईंटवर आपण PYQ बेस आयोगाच्या धर्तीवर PYQ तयार करून तुम्हाला त्याच्याद्वारे आपला आता लेक्चर होणार आहेत. तर याच्यामध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये काय, भारताचा भूगोल, याच्यामध्ये भारताचा राजकीय व प्रशासकीय भूगोल हा फर्स्ट चॅप्टर आहे. याच्यामध्ये बघा, हे PYQ स्वरूपात आपल्याला भेटणार आहेत. तर प्रत्येक जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे नोट्स, त्याच्या प्रत्येक पॉईंटवर आपण PYQ बनवलेले आहेत. म्हणजे हे फक्त PYQ जरी तुम्ही व्यवस्थित करून गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये रिव्हिजन होऊन जाईल. आता याच्यामध्ये बघा, पहिला प्रश्न काय आहे बघा, आशियाचे एकूण किती उपप्रदेश आहेत? आता तुम्हाला एकूण किती खंड? 7 खंड माहिती आहेत. सर्वात मोठा खंड कुठला आहे? आशियाचा खंड. आता त्याच्यामध्ये उपप्रदेश म्हणजे उत्तर आशिया, दक्षिण आशिया, पूर्व आशिया, पश्चिम आशिया आणि मध्य आशिया, बरोबर आहे. अशा प्रकारे हे उपप्रदेश असतात. तर अशा प्रकारे किती उपप्रदेश आहेत असं विचारलं आहे आपल्याला. किती आहेत? तर एकूण 6 उपप्रदेश आहेत. तर पुढचा दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता आशियाचा उपप्रदेश नाही? आता उत्तर आशिया आहे, पूर्व आशिया आहे, दक्षिण आशिया आहे, तर काय, आणि इथं इकडं मध्य-पूर्व आशिया नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. भारत आशियाच्या कोणत्या उपप्रदेशात येतो? तर भारत कोणत्या आशियाच्या दक्षिण बाजूला म्हणजे दक्षिण आशियात येतो. चौथा प्रश्न बघा, आशियातील रशिया हा देश कोणत्या उपप्रदेशात येतो? रशिया कुठे? उत्तर आशियामध्ये. रशिया उत्तर आशिया असं लक्ष ठेवा. आग्नेय आशियामध्ये खालीलपैकी कोणता देश आहे? आग्नेय आशियामध्ये कोणता देश आहे? आग्नेय आशियामध्ये थायलंड हा देश आहे. भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे? हिंदी महासागर, ज्याचं नाव आपल्या देशाच्या नावावरूनच पडलेलं आहे. तर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे? तर भारताच्या पूर्वेला कोणता देश आहे? तर बांगलादेश. पाकिस्तान कुठल्या देश बाजूला आहे? तर पश्चिमेला आहे. बांगलादेश पूर्वेला आहे. भारताच्या पश्चिमेला, खाली लगेच प्रश्न आला, पश्चिमेला कुठला? पाकिस्तान. आशियामध्ये सर्वात मोठा देश कोणता आहे क्षेत्रफळाने? तर रशिया आहे. भारत कोणत्या गोलार्धात आहे? आता कोणत्या गोलार्धात आहे भारत आहे आशियाच्या, ज्यावेळेस तुम्हाला आशियाच्या दृष्टिकोनातून विचारलं तर दक्षिण आशियामध्ये, पण गोलार्ध जर विचारलं तर कुठला? उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे. म्हणजे या बाजूला आहे भारत, अशा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. तर पश्चिम आशियामध्ये पुढं काय बघा, पश्चिम आशियातील एक देश कोणता आहे पश्चिम आशियामध्ये? इराक हा देश आहे पश्चिम आशियामध्ये. जपान पण पूर्वेला आहे. इंडोनेशिया कुठे आहे? इथं आग्नेयला इंडोनेशिया. भारत कुठे आहे? उत्तर पूर्वेला भारत, म्हणजे दक्षिणेला, आशियाच्या दक्षिणेला आहे. मध्य आशियातील देश कोणता? मध्य आशियामध्ये कुठला आहे? उझबेकिस्तान, कझाकिस्तान ते देश आहेत मध्य आशियामध्ये. भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागलेत? 7 देशांच्या सीमा भारताला लागलेल्या आहेत. तर त्या 7 देशांमध्ये सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची आहे? तर बांगलादेश या देशाची आहे. आता बघा, याच्यामध्ये पुढचा प्रश्न काय, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? अक्षवृत्तीय विस्तार. तर अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे काय? याच्यामध्ये बघा, ज्या उभ्या लाईन असतात, कशा उभ्या लाईन, आडव्या लाईन म्हणजे रेखावृत्त असते, ज्या उभ्या लाईन असतात म्हणजे अशा अक्षवृत्तीय म्हणजे आडव्या लाईन, सॉरी आपलं थोडं चुकलं. याच्यामध्ये बघा, अक्षवृत्तीय म्हणजे ज्या आडव्या लाईन असतात त्या, म्हणजे विषुववृत्तापासून समांतरावर असतात त्या, आणि रेखावृत्त म्हणजे ज्या उभ्या लाईन असतात, म्हणजे ज्या विषुववृत्ताला परपेंडिक्युलर असतात त्या रेखावृत्त असतात, आणि अक्षवृत्तामध्ये जे समांतर असतात विषुववृत्ताला त्या. आता त्यामध्ये उत्तर अक्षवृत्तीय विस्तार किती आहे आपल्याला विचारलं. किती आहे? उत्तर 8,4 ते 37,6
उत्तर असं लक्षात ठेवायचं, म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. 8,4 ते 37,6 हे लक्षात ठेवा. पुढचं बघा, रेखावृत्तीय विस्तार म्हणजे काय? रेखावृत्तीय विस्तार किती? पश्चिम टू पूर्व 68,7 ते 97,25. 68,7 ते 97,25 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय? भारताच्या उत्तर दक्षिण अक्ष विस्तारातील फरक कितीचा आहे? उत्तर आणि दक्षिणमधला 29,2चा आहे आणि पश्चिम पूर्वमध्ये 29,18चा आहे. भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व पश्चिम लांबी 29,33 आहे. आता पूर्व पश्चिम लांबी म्हणजे ही लांबी, पूर्व पश्चिम लांबी 29,33 आहे आणि उत्तर दक्षिण लांबी ही किती? 32,14 आहे. इथं खाली लगी प्रश्न आहे 32,14. म्हणजे याच्यामध्ये आपण एवढं हा एक म्हणजे लक्षात ठेवू शकतो की भारताच्या पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण लांबी जास्त आहे. तर पुढचा प्रश्न बघा काय? भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता? दक्षिणेकडील बिंदू कोणता आहे? आपण लक्षात ठेवू, उत्तर अक्षावृत्तामध्ये इथं हा दक्षिणेकडे बिंदू काय? 8,4 बरोबर. 8,4 28 म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपला बरोबर आन्सर असणार आहे. भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार किती अंशात आहे? किती अंशात आहे म्हणजे त्यांच्यातला फरक 29पेक्षा जास्त आहे. किती? 29पेक्षा जास्त. भारताचा उत्तर दक्षिण अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? उत्तर दक्षिण किती? 29,2 आहे आणि पूर्व पश्चिम किती? 29,18. भारत कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे? कोणत्या अक्षवृत्ताच्या? 8,4 ते 37,6 ऑप्शन क्रमांक बी. रेखावृत्त म्हणलं तर 68,7 ते 97,25 पूर्व ऑप्शन क्रमांक ए. स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? कुठला? स्थानिक वेळेत म्हणजे इकडं जर आपण घेतलं कुठलं? गुजरात आणि इकडं अरुणाचल प्रदेश यांच्या स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? 1 तास 56 मिनिट म्हणजेच 2 तासांचा फरक आहे. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? कोणत्या रेखावृत्तावरून? 82.5 म्हणजे 82° पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. आता कोणत्या शहरापासून असं दिलं तर प्रयागराज. कुठं आहे ते? उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न बघा. आता भारताची प्रमाणवेळ हे GMTपेक्षा किती तास पुढं आहे? तर किती? 5.5 तास. 5 तास 30 मिनिटे. भारताचा सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणता आहे? हा प्रश्न आलेला आहे हे पूर्व 2014ला. तर पूर्वेकडला कोणता आहे? 97.25. पश्चिमेकडला 68.7 आहे. खालीपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? कोणत्या रेखावृत्ताच्या? 68.7 ते 97.25च्या दरम्यान भारताचे स्थान आहे. आता पुढचं बघा. भारताचे उत्तरेकडील टोक कुठलं आहे? उत्तरेकडील टोक कुठलं आहे? इंदिरा कॉल. हे कुठे आहे? लडाखमध्ये बरोबर. दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट. इंदिरा पॉईंट हे दक्षिणेकडील टोक आहे. भारताच्या पूर्वेकडील अंतिम टोक पूर्वेकडे कुठलं आहे? किबुतो. हे कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि पश्चिमेकडील कोणतं आहे? गोरमोटा. हे कुठे आहे? गुजरातमध्ये. आता पुढचा प्रश्न बघा काय? भारताचं सर्वात उंच ठिकाण कुठलं आहे रे? भारतातील तुम्ही माउंट एव्हरेस्ट लेखा. माउंट एव्हरेस्ट कुठे आहे? भारतात आहे का नाही? नेपाळमध्ये. तर याचं उत्तर काय येणार आहे? गॉडविन ऑस्टिन. त्याची उंची किती आहे? 86.11. सर्वात खोल बिंदू कोणता आहे? खोल बिंदू कुट्टानंद आहे. कुहानंद झाले कुट्टानंद आहे. त्याची किती आहे खोली? 2.2 मीटर आहे. सर्वात खोल बिंदू तो. पुढं बघा. भारताचे क्षेत्रफळ आपल्याला विचारलं जातं बऱ्याच वेळेस. किती? भारताचे क्षेत्रफळ किती? 32,87,263 लक्षात ठेवा. 32,87,263. जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? 2.42% म्हणजे 4% लक्षात ठेवा. 2.4%. क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर कितवा आहे? 7वा. पहिला क्रमांक आहे रशियाचा, दुसरा कॅनडा. आशिया खंडाच्या क्षेत्रफळाने भारताचे क्षेत्रफळ किती टक्के आहे? आशिया खंडाचा विचार करतात जर भारताने किती क्षेत्रफळ? तर 13.56% क्षेत्रफळ व्यापलेलं आहे. आणि आशिया खंडात क्षेत्रफळानुसार म्हटलं तर किती नंबरला? 3 नंबरला येणार. 1 नंबरला रशिया, 2 नंबरला चीन, 3 नंबरला भारत बरोबर. पुढचा प्रश्न बघा. जगाच्या क्षेत्रफळाने लहान देश. सर्वात लहान देश कुठला आहे? व्हॅटिकन सिटी. किती? 0.44 चौरस किमी. दुसरा मोनॅको, तिसरा नैरो आहे बरोबर. जगात सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला कोणता देश आहे? सर्वाधिक क्षेत्रफळ कोणता देश आहे? रशियाचा आहे.
भारत आपला कितवा आहे? भारत आहे 7 नंबरला आहे. खालील नमूद देशांनी त्यांच्या क्षेत्रफळानुसार चढता क्रम लावा. आता हे प्रश्न विचारलेला आहे एक्झामला. कुठला? 2019ला विचारलेला आहे. चढता क्रम म्हणलेला आहे, म्हणजे पहिल्यांदा सर्वात कमी घ्यायचा, नंतर म्हणजे कमी जास्त जास्त असं पर्यंत आहे. आता याच्यामध्ये बघा, अर्जेंटिना सर्वात कमी आहे, नंतर भारत आहे, नंतर ऑस्ट्रेलिया, नंतर ब्राझील आहे. आता याच्यामध्ये बघा ड क ब कुठं आहे? ड क ब ऑप्शन क्रमांक 2 हे आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतं आहे? खालील 2 विधानापैकी कोणते बरोबर आहे? हे राज्यसेवा मुख्यला 2011ला प्रश्न आलेला आहे. आकाराने भारताच्या क्षेत्रफळाजवळ 1/4 आहे. गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सुमारे 2 तासांचा वेळेचा फरक आहे. आता चीन इथं एक शब्द लिहायचा राहिला आहे. काय? चीन. हा पहिल्या पॉईंटमध्ये चीन हे लक्षात असू द्या फक्त. चीन आकाराने भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळपास 1/4 आहे. 1/4 आहे का चीन? तर नाही, 1/4 नाही तर 1/3 आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत सुमारे किती तासात? 2 तासांचा वेळेचा फरक आहे. बरोबर आहे, 2 तासांचा वेळेचा फरक आहे, म्हणजे केवळ ब बरोबर इथं पाहिजे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने? 7 नंबरचा आहे. बरोबर, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वाच आहे. आता पुढचं बघा, नवीनतम निर्माण झालेले राज्य कुठले? आता याच्यामध्ये बघा नवीनतम, आता 2014ला आपलं तेलंगणा राज्य निर्माण झालेलं, म्हणजे नवीन सर्वात अलीकडील निर्माण झालेले राज्य कुठलं आहे? तेलंगणा 2014ला झालेलं आहे. छत्तीसगड राज्याची निर्मिती कधी झालेली आहे? छत्तीसगड राज्याची निर्मिती तर 1 नोव्हेंबर 2000ला झालेली आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश कधी तयार झालेत? 31 ऑक्टोबर 2019ला. दादरा नगर आणि दमण दीव कधी झालेत? 26 जानेवारी 2020ला. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं बरोबर आहे. सध्या किती राज्य आहेत मग आपल्या देशात? 28 राज्य आहेत. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत? तर केंद्रशासित प्रदेश आहेत 8 एकूण. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत जगात आपल्याला की हे भरपूर वेळेस प्रश्न आलेला पण आहे, आणि आपण याच्यामध्ये या लेक्चरमध्ये भरपूर वेळेस हा प्रश्न केला. 7वा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश. आता याच्यामध्ये आपल्याला जम्मू काश्मीर वाटू शकतं, पण सर्वात मोठा कोणता आहे? लडाख आहे. कुठला? लडाख, ज्याचं क्षेत्रफळ किती? 59,146 आहे. आणि सर्वात लहान जर विचारलं तर कुठला आहे? लक्षद्वीप. किती? फक्त 32 चौरस किलोमीटर आहे त्याचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळाच्या उतरत्या क्रमाने केंद्रशासित प्रदेश. आता बघा उतरत्या क्रमाने सर्वात जास्त अगोदर घ्यायचा. आता याच्यामध्ये जास्त म्हणलं तर कुठलं आहे? लडाख 1 नंबरला आहे, 2 नंबरला जम्मू काश्मीर, 3 नंबरला अंदमान निकोबार. म्हणजे 1 नंबरचा ऑप्शन आपला येणार आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य विचारलं आहे. कुठले क्षेत्रफळाच्या? राजस्थान. महाराष्ट्र कितवा क्षेत्रफळाच्या बाबतीत? 3रा आहे, आणि लोकसंख्येच्या बाबतीत 2रा आहे महाराष्ट्र, एवढं लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य. 2ऱ्या क्रमांकाचे कुठले? क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेश आहे. बरोबर. सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कुठलं आहे? गोवा आहे. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने म्हटलं तर सिक्कीम. आता इथं बघा प्रश्नात येईल, लोकसंख्येनुसार भारताची सर्वात जास्त लोकसंख्या कुठली? उत्तर प्रदेशची. बरोबर, ऑप्शन क्रमांक 3. लोकसंख्येनुसार भारताची 2ऱ्या क्रमांकाची आपला महाराष्ट्र आहे. 2 नंबरला आपला महाराष्ट्र आहे लोकसंख्येत. खाली बघा लोकसंख्येनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कुठले? लोकसंख्या कमी सर्वात सिक्कीमची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण येथे थांबू. तर याच्या पुढील जे काय PYQ आहेत पहिल्या चॅप्टरवरचे, कुठला पहिला चॅप्टर आपला? भारताचा राजकीय व प्रशासकीय भूगोल. याच्यामधले फक्त एवढे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित केले तर रिवाईज केले तर तुम्हाला भरपूर याच्यामध्ये परीक्षेला फायदा होणार आहे. तर आज आपण येथेच थांबू. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. सर्वांना धन्यवाद.